माझी विनंती आहे, जे सगळे माझ्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते इथं आलेले आहेत, खरं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स चालू असताना आत येणं चुकीचं होतं. तरी आपल्याला आत बसायचं असेल तर कुणी चर्चा करू नये, शांत बसावं, कोणी घोषणा देऊ नयेत. सगळ्यांना वेळ मी पत्रकार परिषद झाल्यानंतर देणार आहे. एवढी सगळ्यांना माझी विनंती आहे. नाही, हे मी घेऊन बोलायचं काय? ते सगळं धनंजय करतो. बाकीच्यांचं झालं याच्यात ठेवलं चालेल का? हो हो. ते तुमचं झालं का? फोन सायलेंट करा. बाकीच्या बाजूला बाकी सगळे बाजूला सरका बसून घ्या. आपले सगळे बाजूला सरका. आपले सगळे बाजूला सरका. एक मिनिट. झालं का? राहू दे तर. ओके, झालं का? सर्वांना माझा नमस्कार. इतके वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांनी या छत्रपती घराण्यावर जे नितांत प्रेम केलं आणि या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो. 2007 पासून ते आतापर्यंत या 2 दशकात एक गोंदिया हा जिल्हा जर सोडला तर मी पूर्ण महाराष्ट्र फिरलोय, महाराष्ट्र पिंजून काढलंय. अनेक विषयासाठी माझे दौरे होते अनेक वर्ष. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा विचार पोहोचवण्यासाठी मला ती संधी आली होती. शिवशाहू दौऱ्याच्या माध्यमातून जे बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं ते जागृत करण्यासाठी, समाजाला सांगण्यासाठी की तुमचा सुद्धा अधिकार आहे, ही सुद्धा मला संधी आली होती. हे अनेक 15-20 वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अतिवृष्टी असेल किंवा ओला दुष्काळ असेल, कामगारांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील,
हे सगळं या दौऱ्याच्या माध्यमातून मी सगळ्यांना भेटू शकलो, समजू शकलो. का शिवाजी महाराजांच्यावर, शाहू महाराजांचे इतके लोक प्रेम करतात ते मी अनुभवू शकलो. आणि त्याच्यात एक वेगळी ऊर्जा मला मिळाली, याबद्दल काही दुमत नाही. हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना लक्षात आल्यानंतर आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलवून विनंती केली की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. राष्ट्रपती नियुक्त खासदारची एक गरिमा वेगळी असते आणि म्हणून आपण हे पद स्वीकारावं. आणि म्हणून मी ते 2016ला ते पद स्वीकारलं. आणि म्हणून प्रथमतः मी राष्ट्रपती महोदयांचं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या प्रसंगी. पण हे आभार व्यक्त करत असताना सुद्धा ज्यावेळी मी पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींना भेटलो त्यावेळी मी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं त्यांना पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकात मी माझा अभिप्राय सुद्धा लिहिला होता आणि ते मी त्यांना वाचायला सुद्धा सांगितला. आणि तो अभिप्राय हाच होता की आय स्टँड बाय द प्रिन्सिपल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज. ह्याचा अर्थच थोडक्यात असा आहे की शिवाजी महाराजांच्या आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे, जी आयडिओलॉजी आहे, त्याप्रमाणेच माझी ह्याच्या पुढे वाटचाल असणार आहे. आणि त्याप्रमाणेच या 6 वर्षात राजकारण विरहित समाजाला जिथं जिथं दिशा द्यायची वेळ असेल तिथं मी त्याप्रमाणेच मी चाललो. हे मला अभिमानाने आपल्याला सांगायचं आहे. या 6 वर्षात ज्यावेळी मी खासदार झाल्यापासून अनेक कामे केली, पण प्रामुख्याने एक 7-8 कामं जे मला मुद्दाम आपल्या पुढे सांगायचे. माझा कार्यकाळ हा कसा समाज हिताच्या दृष्टिकोनातून होता हे मी आपल्याला एक 5 मुद्दे आपल्या पुढे मांडू इच्छितो. त्यात म्हणजे पहिल्यांदा व्यापक दृष्टिकोनातून जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली असेल तर ती मी केली शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं. राष्ट्रपती आले, नौदल प्रमुख आले, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आले आणि एक व्यापक स्वरूपातून ती दिल्लीतली शिवजयंती सुरू झाली, आज ताग्यात चालू आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती पहिल्यांदा देशात स्वातंत्र्याच्या नंतर जर कुणी साजरी केली असेल ती आम्ही सर्व खासदारांनी केली. मी पुढाकार घेतला होता. शिवराज्याभिषेक सोहळा सुद्धा पूर्वी सुरू झाला असेल, पण त्याला आणि जोमाने करण्यासाठी देशातून नाही तर परदेशातून लोक तिथं कसे येतील आणि शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी राजदूत कसे येतील हे शिवजयंतीला आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला मी आणून दाखवलेले. 25 देशाचे राजदूत आले होते शिवाजी महाराजांना नतमस्तक करायला. पहिल्यांदा इतिहासात हे असं घडलेलं आहे. माझ्या संसदेत पार्लमेंटमध्ये मी मोजको बोललो, पण सगळ्या बोलण्यात शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आंबेडकरांचा विषय असल्याशिवाय मी पुढे जात नव्हतो. मी बोलून दाखवलं की बाबासाहेब आंबेडकर, मी शाहू महाराजांना सांगितलं ही इज अ पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी. त्यावेळी सगळ्या खासदारांनी त्यावेळी टाळ्या वाजवल्या. गडकोट किल्ल्यांसाठी न चुकता रायगड प्राधिकरणाचं काय काम चालू आहे, हाच मॉडेल पूर्ण देशात कसा लागू शकतो हे सुद्धा मी न चुकता बोललो. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी मी गडकोट किल्ल्यांसाठी माझा नेहमी प्रयत्न राहिला. 5 डिसेंबरला माझ्या जीवनात सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग आहे, महाराष्ट्रात तो अविस्मरणीय प्रसंग आहे. तो म्हणजे एका व्यक्तीने राष्ट्रपतींना 5 डिसेंबरला रायगडला बोलवलं शिवाजी महाराजांना वंदन करायला, नतमस्तक व्हायला. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा
प्रोटोकॉलनी सांगितलं होतं की रोपवेने तुम्ही जाऊ शकत नाही, तरी ते आले. हा इतिहास आहे. मला एक दोन महत्वाचे मुद्दे या प्रसंगी सांगायचे की 5 मेला किंबहुना आझाद मैदानला सुद्धा 2017ला लोकांना आवडो की न आवडो तिथं स्टेजवर जाण्याची धाडस कोणी केली नाही, कोणी हिंमत दाखवली नाही. आणि मी स्वतः त्या स्टेजवर गेलो ज्यावेळी कुठल्याही पुढाऱ्यांना परवानगी नसताना. त्यावेळी सगळ्या समन्वयकांनी मला आग्रह केला आणि मी त्या स्टेजवर गेलो आणि सगळ्या मराठा समाज किंबहुना सगळ्या बहुजन समाजाला मी विनंती केली आणि मग सगळा समाज हा तिथून निघून गेला. नाहीतर तिथं काय जर घडलं असतं तर महाराष्ट्राला ते महाराष्ट्राला परवडलं नसतं. तसे रिपोर्ट्स आहेत, त्यात मी काही जास्त खोल जात नाही. मी त्यावेळी बघितलं नाही की भाजप सरकार आहे आणि महाविकास आघाडी त्यावेळी विरोधी पक्ष हे त्या विरोधी पक्षाच्या विरोधात आपण भूमिका घेतो. मी समाजाची भूमिका घेतो. तसंच आरक्षण रद्द ज्यावेळी झालं 5 मेला त्यावेळी मी आत्ताच्या महाविकास आघाडीची बाजू घेतली. महाविकास आघाडीशी माझं जमते म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी मी बाजू घेतली. त्यावेळी भाजपला वाटलं असेल की मी विरोधात भूमिका घेतोय, पण माझी भूमिका ही राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळं आणि समाजाचा हित पाहण्यासाठी ही सगळी मी ती भूमिका घेतली. मी कुठंही या 6 वर्षात राष्ट्रपती नियुक्त खासदारची जी गरिमा असते, जे महत्व असते, ते मी कुठं कमी पडून दिलं नाही. पण हे सगळं होत असताना हे कशामुळं घडलं, हे का जमू शकलं मला? कारण का माझ्या हातात आवडो काय नवडो परत ती सत्ता होती. एक दोन उदाहरणं सांगायचे. सत्तेत असल्यानं तुम्हाला चांगला त्या सत्तेचा उपयोग करून घेतला तर तुम्ही समाजाचं कल्याण करू शकता. उदाहरण, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन जे चालू आहे, पुरातत्व खात्यातून एक दगड सुद्धा हलवू शकत नाही. आज तिथं माझा दबदबा असल्यामुळं आज पुरातत्व खातं सुद्धा माझ्या एक एक गोष्टीला ऐकून घेते आणि देशात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा किल्ला आणि सगळ्या जगातला मोठा किल्ला रायगड, दुर्गराज रायगडचं संवर्धन जतन चालू झालेलं. ही एवढी मोठी गोष्ट हे का घडू शकले? हातात न कळत सत्ता असल्यामुळे. मी दिल्लीत त्यांच्या तिथं बसून त्यांच्या मानगुट्यावर बसून मी सगळे कामं करू शकलो. दुसरं उदाहरण मला द्यायचं आहे की ज्यावेळी सांगलीत आणि कोल्हापूरला जो महापूर आला होता, महापूरमध्ये माझं काय योगदान आहे त्याच्यावर मला काही इथं आज बोलायचं नाहीये, पण एनडीएमसीच्या माध्यमातून आणि दिल्लीत बसून छत्रपती घराण्याचे नेहमी लष्करचे असणारे चांगले संबंध हे लक्षात ठेवून मी 14 नौदलच्या तुकड्या हे दिल्लीतनं घेऊन मी स्वतः त्यांच्या प्लेनमधनं कोल्हापूरला आलो. आज जर त्या दिवशी तुकड्या जर पोहोचल्या नसत्या तर काय हाल झाले असते हे मला सांगायची गरज नाही. हे सगळं घडलं न कळत ही सत्ता असल्यामुळं. म्हणून मला असं वाटलं की आता माझा कार्यकाळ संपलाय आणि पुढे काय करायचं. एवढे 2007 पासून ते 2022 पर्यंत पूर्णपणे समाजासाठी पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे मी. नवीन राजवाड्यात एवढं वैभव असताना सुद्धा मी मोजून 5-6 दिवसच जातो महिन्यातले. पण आपल्याला याच्या पुढे लोकहिताचे कामं करायची असतील, जनसेवा करायची असतील तर राजसत्ता सुद्धा महत्वाची आहे. म्हणून आज मी प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठीच बोलवली. 2 निर्णय मी घेतलेले. त्यातला पहिला निर्णय हा राज्यसभेच्या संदर्भात आहे. राज्यसभेचं आपण जर समीकरण जर पाहिलं असेल तर येत्या जुलैमध्ये 6 जागा रिक्त होणार आहे. पूर्वीचं समीकरण काय? 2 जागा भाजप, 1 जागा राष्ट्रवादी
किंबहुना माझं चुकलं, तीन जागा भाजप, एक जागा राष्ट्रवादी, एक जागा शिवसेना आणि एक जागा काँग्रेस, हे अशा 6 जणांचं समीकरण आहे. आताचं समीकरण काय म्हणते? विधानसभा झाल्यानंतर 2 जागा भाजपला जातात, एक जागा राष्ट्रवादी, एक जागा काँग्रेस आणि एक जागा शिवसेना. 6वी सीट ह्याचं संख्याबळ कमी असल्यामुळं कुठलाही एक पक्ष किंवा कुठली एक आघाडी हे त्यांना तसं मिळू शकत नाही. कारण का जे राहिलेले मत आहेत, जे तुम्हाला 42चं कोशंट लागते, त्या 42च्या कोशंटमध्ये जर तुम्हाला खासदारकी मिळवायची असेल तर महाविकास आघाडीकडे 27 मत आहेत आणि भाजपकडे 22 मत आहेत. तर माझा क्लेम इथं असा राहणार आहे की या वर्षीची राज्यसभेची इलेक्शन, राज्यसभेची निवडणूक मी निश्चित लढवणार आहे. पण ते निवडणूक लढवताना कुठल्या पक्षात जाणार हा सगळ्यांच्याकडे संभ्रम प्रश्न आहे. तर या प्रसंगी मी पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत. आणि म्हणून माझं कार्यपद्धती जर पाहिली असेल या 6 वर्षात, किंबहुना 2007 पासून राजकारण विरहित समाजाला दिशा नेहमी देताना मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदानामध्ये त्याचा फायदा कोणाला होईल, मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल. एकच हित बघितलं की समाजाचं हित पाहिलं. गडकोट किल्ल्यांचं काम करत असताना, दुर्गराज रायगडचं काम करत असताना काही पाहिलं नाही मी. नुसतं एकच की आपले गडकोट, शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी असेल, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी असेल, सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी हा माझा स्वभाव असेल. हे सगळं होत असताना माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने माझा पहिला आव्हान राहील, विनंती राहील की जे 29 अपक्ष आमदार आहेत, त्याच्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत, त्यांना कुठं व्हीप लागत नाही. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे. नुसतं शिवशाहूंचा वंशज म्हणून नाही, तर मी केलेलं कार्यपद्धती माझी पहा. आणि तुम्ही मला जाहीरपणाने मला सपोर्ट करावं. तुम्हाला मी निश्चित भेटायला येणार आहे, माझी बाजू तुम्हाला समजून सांगणार आहे. पण मला विश्वास आहे की तुम्ही सुद्धा, जर एक व्यक्ती, छत्रपती घरातली एक व्यक्ती जर सामाजिक हितासाठी राजकारण विरुद्ध काम करू शकते, तर मग आपण याच व्यक्तीला परत एकदा राज्यसभेला पाठवू शकत नाही. हा माझी त्यांना विनंती राहणार आहे. दुसरी, जे पक्षातले लोक आहेत, वेगळ्या पक्षातले, महाविकास आघाडीतले असतील, भाजपमधले असतील, मी ज्यावेळी तुम्हाला सपोर्ट केला ते लोकहिताच्या दृष्टिकोनातून सपोर्ट केला. गडकोट किल्ल्यांसाठी मी बघितलं नाही मला किती मतं पडणार आहेत. दुर्गराज रायगडचा इतिहास संवर्धन करताना मी पाहिलं नाही की मला त्यात किती मतं मिळतील किंवा याचा माझा वैयक्तिक राजकीय फायदा कसा होईल, अजिबात पाहिलं नाही. 2007 पासून बाहेर पडलोय मी आजपर्यंत, मी पाहिलं नाही की मला काय फायदा होईल याच्यातला. पण समाजासाठी, शिवशाहूंचा वंशज या नात्याने मी बाहेर पडलो. आज तुमची वेळ आलेली आहे. तुम्ही सुद्धा एक चांगली व्यक्ती, माझं कार्यकाळ संपला असल्यामुळं जे माझं योगदान आहे ह्याची दखल घेऊन आपण मला राज्यसभेत पाठवावं म्हणून मी सर्वपक्षीय नेत्यांना मी विनंती करू इच्छितो. आपण पाठवाल हा माझा विश्वास आहे. म्हणून मी स्पष्टपणे एकदा सांगू इच्छितो, मी कुठल्या पक्षात जाणार नाहीये. मी अपक्ष म्हणून ही इलेक्शन लढवणार आहोत. मी आजपासून कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये. माझा दुसरा निर्णय, मी अनेकदा मी म्हणतोय 2007 पासून, म्हणजे लोकांना समजावं म्हणून मी बाहेर पडलोय. आणि मला प्रेम का मिळते, या घराण्यात माझा जन्म झालाय. शिवशाहूंचा वंशज आहे मी, आणि शिवशाहूंचा वंशज या नात्याने कुठेतरी काम करायचा प्रयत्न करतोय.
एक त्या घरातला एक, मी स्वतः राजा म्हणत नाही पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या घरात एक राजा आमच्याकडे दारी यायला लागलाय, म्हणून एवढं प्रेम त्यांनी मला दिलं. त्यावेळीपासूनच त्यांच्या डोक्यात होते की संभाजी छत्रपतीने एक नवीन पक्ष स्थापन करावा. अनेक संघटनातले लोक वेगळ्या नुसतं मराठा समाज नाही, वेगळ्या समाजातले वेगवेगळ्या संघटनेतले लोक मला नेहमी सपोर्ट करतात. ही ताकद आहे छत्रपती घराण्याची. आणि मला नेहमी वाटायचं ही ताकद आपण संघटित का करू शकत नाही. किती वेळ नुसतं समाजासाठी पळायचं, आपण राजकीय आवाज उठवायचा काही नाही. पण ती वेळ येत नव्हती असं म्हणायला काय हरकत नाही. पण चांगले अनुभव आले, मला वाईट अनुभव आले. पण एवढं निश्चित आहे की ह्या लोकांना, या जनतेला, शिवाजी महाराजांच्यावर, शाहू महाराजांच्यावर प्रेम करणारी जी जनता आहे, या सगळ्यांना एका छताखाली हे कसं आणता येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न आजही होता, पूर्वी सुद्धा होता आणि याच्या पुढे सुद्धा राहील. आणि म्हणून मी निर्णय आज घेतलेला आहे, जो माझा दुसरा महत्वाचा निर्णय, जो राजकीय निर्णय, ते म्हणजे या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी, जिथं अन्याय होतो तिथं अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव देशभर जगात पोहोचवण्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित करणार आहोत. आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य या संघटना ह्याचा प्रसार होण्यासाठी, स्वराज्य संघटित करण्यासाठी मी लगेचच, लवकरच, या महिन्यातच, ज्याप्रमाणे शिवशाहूचा दौरा मी महाराष्ट्रात केला होता, पिंजून काढला महाराष्ट्र, त्याप्रमाणेच महाराष्ट्राचा दौरा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्याच्या नावाखाली संघटित करण्यासाठी हे स्वराज्य, ही संघटना आज मी डिक्लेअर करू इच्छितो, ती स्थापन झालेली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी माझा सामाजिक प्रवास सुरू झाला त्यावेळीच अनेक लोकांची इच्छा होती की राज्यात तिसरी आघाडी निर्माण व्हायला पाहिजे, तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करायला पाहिजे. त्यांचा मी आदर करतो, त्यांचा मी आभार सुद्धा व्यक्त करतो या प्रसंगी. या 5-7 दिवसात काय ताकद असेल सोशल मीडियाची, काय ताकद आहे शिवभक्तांची. अनेक लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक मला मेसेजच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, मी शेवटी फोन उघडायचाच बंद केला. की सगळ्यांचं म्हणणं होतं, बहुतांश लोकांचं म्हणणं होतं की संभाजीराजे आपण स्वतंत्र पक्ष काढा. मी त्यांचा आदर करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. असंच प्रेम याच्या पुढे हीच भावना तुमची राहायला पाहिजे आमच्याबद्दल. पण पहिला टप्पा, माझा राजकीय वाटचालीचा पहिला टप्पा असणार आहे की स्वराज्य हे संघटित करायला पाहिजे. आपली ताकद तिथं निर्माण व्हायला पाहिजे. आणि स्वराज्य संघटित करत असताना आपण ज्या पद्धतीने प्रेम दिलं, आपण ज्या पद्धतीने ताकद दिली, पण मी या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो, ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगळ समजू नये. माझी त्याला तयारी सुद्धा आहे.
पण पहिला टप्पा आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि स्वराज्य संघटित होण्यासाठी या मे महिन्यामध्येच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे. मला वाटते मी सगळ्या गोष्टी आपल्या पुढे मांडलेत. आपले काय प्रश्न असतील तर मी जेवढं शक्य होईल तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न करेन. परत एकदा जर मोदींनी आणि फडणवीसांनी तुम्हाला विनंती केली की परत तुम्ही खासदार नियुक्त मी राष्ट्रपती खासदार मी स्पष्ट क्लिअर केलेलं आहे. मी अपक्ष म्हणून राज्यसभेचे इलेक्शन लढवणार आहोत. मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये आणि ते सुद्धा संख्याबळ कमी असल्यामुळं 6वी जी जागा आहे त्यांच्या कोट्यातली जागा मला घ्यायची नाहीये. जी 6वी जागा आहे त्यांचं संख्याबळच कमी असल्यामुळं इलेक्शन इथं लादू नये आणि म्हणून सगळ्यात ज्यांनी समाजासाठी एवढं योगदान दिलंय आणि माझं माझे काम करण्याची पद्धत जर त्यांनी सगळ्यांनी पाहिली तर त्यांनी ते राज्यसभेची सीट मला त्यांनी द्यावी, मला पाठवावं हे माझं म्हणजे मला विश्वास आहे ते करते सगळेजण. यासाठी तुम्ही भेट घेणार आहात का? 4 या 5 पक्षांची भेट घेणार आहात? भेटला नाही परवाच्या वेळी तुम्ही फडणवीसांना भेटला. मात्र इतर जे महत्वाचे पक्ष आहेत राज्यातले त्यांच्यापैकी तुमची इतर कोणाची चर्चा झाली त्या कारण हे सर्वांमध्ये जर व्हायचं असेल तर तशी काही माझी कोणाशीही चर्चा झालेली नाहीये. देवेंद्रजी फडणवीसांना सुद्धा मी भेटलो. त्याला कारण हे होतं की त्यांना धन्यवाद देण्यासाठी, त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी, कारण त्यांनी मला संधी दिली होती. जे तुम्ही म्हटलं हे समीकरण जुळवायचं असेल तर या सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे किंवा जे काय असेल ते राजकारण मला अजून समजत नाही, आता शिकायला लागलो. आणि जे 29 आमदार जे अपक्षनीय असतील मी सगळ्यांची भेट घेणार. भेट घेणं काही चुकीचं नाही. म्हणून मी पहिला टप्पा माझा हा असणार आहे की सगळ्या 29 आमदारांना मी आवाहन करू इच्छितो, त्यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही यायला पाहिजे. कारण 10 अनुमोदक लागतात ना. 10 जर तुम्हाला उभारायचं असेल तर 10 अनुमोदन करण्यासाठी या 10 आमदारांनी पुढे यायला पाहिजे. म्हणून आपण या. पाठोपाठ मी लगेच सगळे जे प्रमुख नेते असतील त्यांना सुद्धा मी भेट घेईन. त्यात काय कमीपणा वाटण्याचं काही नाही. कोट्यातली जागा तुम्हाला कुणाच्या कोट्यातली जागा तुम्हाला तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही नाकारताय की त्याच्याकडनं तसा प्रस्ताव आला तुम्ही स्वीकारण्यास तयार? राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळे कोणाकडे गेलो नाही आणि म्हणून मला त्यांना डिस्टर्ब सुद्धा करायचं नाही. जो माझा अधिकार आहे तो आपण मागू. आणि म्हणून मी आज ठरवले की आपण अपक्ष म्हणून जायचं. त्यांना अपक्ष म्हणून जर सन्मान करायचा असेल तर ते मला सांगतील, नाही तर आपला मार्ग आहे चालू. नाही, आता मी माझी मानसिकता तयार मी केलेली आहे की अपक्ष म्हणूनच लढवणार. तुम्ही एकीकडे म्हणताय की मी अपक्ष निवडणूक लढवणार आणि दुसरीकडे संकेत देताय स्वराज्याच्या माध्यमातून जर हा पुढे राजकीय पक्ष जर झाला तर तुम्हाला कसं वाटतंय की नाही हे बघा, आज तो विषय नाही आहे. आज तर तो विषय नाही. तो विषय मी का बोललो, कारण का तुम्ही स्वतः बघितलं असेल की ज्या पद्धतीने सोशल मीडियावर मुवमेंट चालू झालेली आहे, ज्या पद्धतीने मला 2007 पासून मी जसं बाहेर पडलो त्यावेळीपासून मला लोक बोलतात, असं ना कुणी पक्ष काढणं हे चुकीचं नाही ना. का काढू नये? काय दुसऱ्याने काढायचं नाही, आम्ही काढायचं नाही असं कुठलं काय? पहिला आमचा टप्पा आहे. मला समजून माझी ताकद सुद्धा काय आहे. आपण स्वराज्य संघटित करू आणि मग पुढे ठरू. तुम्ही म्हणालात स्वराज्य ही संघटना जर राजकीय झाली तर वावगंही कोणी समजू नये, तर ही तुमची पुढच्या राजकीय ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधल्या पावलाचं म्हणजे बाकी समजावी का? हे प्रेशर आहे का बाकीच्या पक्षांवर? जर नाही, माझी स्पर्धा माझ्याशी आहे. माझी स्पर्धा ही माझ्याशी आहे. मी सगळ्या जे शिवभक्त आहेत, शाहू भक्त आहेत, यांना संघटित करण्यासाठी मी बाहेर पडलोय. त्याचा आता दुसरा कोण काढतो तर त्यांचा प्रश्न आहे. पण आता महाराष्ट्राचं जे राजकीय वातावरण आहे प्रचंड दरी निर्माण झाली आहे. म्हणजे एखादे विरोधी पक्ष आणि जे सत्तेतले पक्ष आहेत ते एकमेकांशी सौहार्दाने बोलतात की नाही असाही प्रश्न निर्माण होतो. तर अशा परिस्थितीमध्ये सर्व पक्षीयांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल का? त्यांचं एकमत होईल का? म्हणजे तुमचं असेसमेंट काय? तुम्ही काय विचार करता? मी असेसमेंट काय केलं नाही, पण एवढं मला माहिती आहे की जेच मागास मी बोलत होतो की 6 वर्षाचा माझा कार्यकाळ पाहिला तर मी पोषक उमेदवार आहे सर्वांसाठी. महाराज, आगामी निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आता आपली संघटना आहे, आपले कार्यकर्ते विविध पक्षांचे आपल्याला मानणारे आहेत, वेगवेगळ्या पक्षात जरी असले
त्यांनी काय भूमिका घ्यावी? नाही, आता मी अजूनही मला पहिल्यांदा दौरा आखायला पाहिजे. दौरा आखल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना कसं संघटित व्हायचंय आज मी जाहीर केलेलं आहे. पण उद्या त्यांचे अनुभव त्यांच्या मनात काय आहे हे दौऱ्यात गेल्याशिवाय समजणार नाही. इथं पुण्यात किंवा मुंबईत किंवा नवीन राजवाड्यात बसून समजणार नाही. तर त्याला त्यांच्या ऑन फील्ड जायला पाहिजे. आणि ऑन फील्ड जाण्याची जेवढी माझ्याकडे ताकद आहे, महाराष्ट्राचे मोजके लोक आहेत जेवढे फिरू शकतात करू शकतात. दिलेला शब्द मी नेहमी पाळतो. आणि म्हणून तिथं जाऊ, पोचू त्यांच्याकडे, त्यांच्या काय भावना आहेत समजू, मग पुढची लाईन आहे. जातात काय? धोरण तुम्हाला पटली नाही. काय म्हटलं? भाजपनं तुम्हाला राज्यसभेवर संधी दिली होती, त्याच्यासोबत का नाही जातात? त्यांच्या आहे बघा, 6 वर्ष राष्ट्रपती नियुक्त खासदार झाल्यामुळं त्यांनी शिफारस केली नरेंद्र मोदीजींनी, म्हणून मी त्यांना आभार व्यक्त केलं. मी कोणाच्यावरच निघालो नाही ना. नाही, पण त्याचा आभार व्यक्त केलं नाही. पहिलं माझी सुरुवातीलाच मी त्यांचा आभार व्यक्त केलं. मी देवेंद्र फडणवीसांना आभार व्यक्त केलं मुंबईत, आणि काय आभार व्यक्त करायचं. म्हणून आता मी माझी लाईन क्लिअर आहे, अपक्ष म्हणून. शहराला का दूर ठेवतात? तुम्ही दोन प्रमुख सत्ता असताना एकीकडे महाविकास आघाडी, दुसरीकडे भाजप आणि इतर पक्ष, त्यांच्यापासून स्वतःला का बनतो असं दूर ठेवतो? लोकांना आवडलं ना, की जनतेला आवडलं की राजकारण विरहित सुद्धा त्यांना छत्रपती पाहायचं आहे. छत्रपती हा घराण्यात जन्म झाल्यामुळे जरा सगळ्यांना घेऊन जायचा त्याचा स्वभाव असतो. पण आता कुठेतरी राजकारणात काय यायला पाहिजे की सडेतोड सुद्धा बोलता यायला पाहिजे. पूर्वी जरा सांभाळून बोलायचं. आता जर चुकलं तर तिथल्या तिथं करेक्ट व्हायला पाहिजे. मत दाबून ठेवायचं नाही, ही लाईन आहे. हा? संघटनेचं काही चिन्ह ठरवलेलं आहे का? किंवा नाही, अजून चिन्ह काही ठरवलं नाहीये. चिन्ह काही ठरवलं नाही. कलर कुठला ठरवला नाहीये. जसं दौऱ्यात जाऊ त्यावेळी सांगतील लोक, हा कलर घ्या, हे चिन्ह घ्या. पण रक्तात आणि हृदयात हा केशरी पट्टा तर कुणी काढून घेऊ शकत. इलेक्ट्रॉल मेरिट मध्ये येत आहे. तुम्ही एकतर हे अत्यंत भावडेपणाने मानताय की सगळ्यांनी येऊन मला पाठिंबा द्यावा, अशी कदाचित तुमची अपेक्षा असेल तुमच्या 6 वर्षाच्या कामावर. या सगळ्या सीझन पॉलिटिकल पार्टीज आहेत. पॉलिटिकल निगोशिएशन्स केल्याशिवाय हे होणार नाही. तुम्ही हे निगोशिएशन्स कसे करणार आहात? अगदीच इतकं प्रांजळपणे तुम्ही जर सांगताय की त्यांनी मला पाठिंबा द्यावा किंवा मी त्यांच्याकडे जाईल, तर हे सरळ पॉलिटिकल प्लॅटर आहे. तुम्हाला एक भूमिका कुठली तरी घ्यावी लागेल, या बाजूची किंवा त्या बाजूची. सगळे मिळून तुम्हाला आणून तुम्ही पुन्हा एक नवा राजकीय पर्याय देताय हे सुद्धा त्यांना सांगताय. नाही, तुला मला पाठिंबा सगळे मिळून द्या. मी बावडच आहे आणि मी शिकायला राजकारण. आणि उद्या काय करते ह्याच्या पुढे बघू ना. आणि नाही दिलं तर सुद्धा माझ्याकडे पर्याय तयार आहे. साताऱ्याचा आपण अनुभव पाहिलाय. नाही, साताराचं ते माझे भाऊबंद आहेत, माझे भाऊ आहेत ते, त्यांच्याबद्दल मी काही प्रतिक्रिया देणार. मी कोणतं सांगणार ते? माझी इलेक्शन लढवायची तयारी आहे. मला दहा जे आपले अपक्ष हे आमदार आहेत त्यांनी मला अनुमोदन दिलं ना, आपण निघालो. मला तयार कशाला करायची गरज आहे? बघूया नाही, तेच मला बघायचंय ना. आता तेच मला बघायचंय बाबा, ऐका ना, तेच मला बघायचंय. ते कोणाला पाठिंबा देत माहित नाही, पण ते इकडे तिकडे करू शकतात. त्यांना काय ओपन बॅलेट नाहीये. ते कोणालाही सपोर्ट करू शकतात. त्यांच्यातलं सिंगल पार्टी सुद्धा कोणालाही सपोर्ट करू शकते. मला हेच बघायचंय की शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेता, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, आणि त्यांचा वंश शाहू फुले आंबेडकरच्या नावाने काम करतो. जे मी 6-7-8 मुद्दे मी मोजके सांगितले, ह्याच्यात जर राजकारण विरोध कोणाची तिकडे समिती सदस्य असताना सुद्धा मी महाविकास आघाडीची बाजू घेते, असं कोण करते का? पण मी केलं आहे. बघू ना आता किती बोलायचं. नाही, दाबून विषय नाही. काय तसं माझं ते ऍक्च्युली वाक्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं होऊ शकते. आणि मी बोलणं सुद्धा तो पॉईंट जरा सरस तो किती पॉईंट नव्हता. पण उलट आता असून दे, पूर्वी असून दे, चुकलं की आपण बोलायचं. मात्र तुम्ही असं म्हणलं की
जनतेची कामं करण्यासाठी मला राज्यसभेवरती जायचं आहे, मात्र जनतेची कामं करण्यासाठी सुद्धा वेगळे प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे आहेत ना. सामाजिक कार्यकर्ते म्हणतात ते- विधानसभेमध्ये जायचं नाही, आहे, नाही. त्यानंतर लोकसभा- आता हे बघा. मग राज्यसभा. राज्यसभा मला आवडते ना, इंटेलेक्च्युअल लोक तिथे येतात, मग झालं काय चुकीचं तिथे. उद्या वेळपासून लोकसभेच लढवेल, असं नाही म्हणून मी लोकसभा लढवणार नाही. आधी ज्या पद्धतीनं मला एकमेव मी माणूस आहे, एकमेव नाही, एक ठराविक दोघं तिघं महाराष्ट्रात सोडले की ते महाराष्ट्रात कुठेही लढू शकतात इलेक्शन, त्यामध्ये मी एक आहे. झेंड्याचा रंग किंवा कुठला लोगो वापरणार ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काही स्पष्ट केलेलं नाही. पण ज्या मनसेनं शिवमुद्रा आपल्या त्यांच्या झेंड्यावर वापरली आणि त्याचा अपमान त्यांच्या पक्षामध्ये झाला, म्हणजे एकूणच आपण सोशल मीडियावर बघितलं की कशा पद्धतीनं ठीक शिवमुद्रेचा वापर आहे, होतो. लोकशाहीत सगळं चालते, लोकशाहीत सगळं. शिवाजी महाराज सर्वांचे आहेत, त्यांचं ते बघतील. मला त्यात काही मराठा फरक आरक्षणाचा याचा पुढचा लढा या सगळ्या याच्यावर कसा झाला? नाही. मराठा आरक्षणाचा विषय हा माझा क्लिअर कट आहे. जे राज्याची जबाबदारी आहे ती नेहमी मी बोलतो आहे, सेंटरची सुद्धा महत्वाची जबाबदारी आहे. आणि जे मी पार्लमेंटमध्ये मी बोललो, आणि हे तुम्हाला माहित पाहिजे की मला परवानगी दिली नव्हती, मी परवानगी हिसकावून घेतली, स्पीकरला सांगितलं मला बोलावं लागतं आरक्षणाची बातमी, का मी शाहूंचा वंशज आहे, ज्यांनी आरक्षण पहिल्यांदा. या सगळ्या गोष्टी मग तो तर माझा अजेंडा अनेक आता पूर्वीसारखं नुसतं मराठा राज्याभिषेक सोहळा किंवा गटकोट एवढंच रूप नसणार, ते आता वास्ट झालेलं आहे आणि सगळे विषय घेऊन पुढे जाणार तर आहे. या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे गडकोटांचं संवर्धन किंवा शिवाजी महाराजांचा विचार हे तर सगळं आहे, पण या व्यतिरिक्त अजून कोणतेही इश्यू तुमच्या अजेंडावर आहे ज्याला तुम्ही स्पर्श करू इच्छिता, ज्यावर काम करण्याचं तुमचं ध्येय आहे त्या तेच संघटनेत? दौऱ्यात हे सगळ्या गोष्टी सगळ्याच क्लिअर होतील. पण पहिला निश्चित आहे ह्या गडकोट किल्ल्यांच्या बरोबर किंवा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बरोबर तर शेतकऱ्यांचा विषय हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांचा विषय हा माझा अजेंडावर असणार आहे. बाकीचे विषय ऑटोमॅटिकली लोकांना भेटल्यानंतर ते सगळे, आणि भेटलं मला सगळं माहितच आहे मला, पण प्रत्यक्ष त्यांच्याकडे ऐकून घ्यायचे. होती का आपल्याला? भाजपमध्ये हा? स्वराज्य हेच नाव का? मला आवडलं आणि माझा अधिकार आहे. हा? काय काय झालंय? आज बंद आहे, काय आक्षेप होता? मतदार काय आहे? कोल्हापूर करवीर छत्रपतींचे कुलचार हे त्या प्रशासकीय लोकांनी समजून घेतले नसतील. जे घडलं हे चुकीचंच घडलेलं आहे, त्यामध्ये काय दुमत नाही. इंग्रजांची राजवट होती, निजामांची राजवट होती, त्यावेळी हा कायदा त्यांनी का आणला नाही हो? आत्ता सुचले त्यांना हा कायदा आणायचा. करवीर छत्रपतींचे कुलचार जे आहेत ते कसे तुम्ही चालू ठेवलेत, मग ते उडून का टाकत नाही? पहिला निवेद सकाळी, संध्याकाळचा निवेद, पहिला अभिषेक, संध्याकाळचा अभिषेक, देवीच्या वर ठेवणारं फूल हे छत्रपतींच्याकडनं दिलं जातं. ज्यावेळी देवीना मला वाटतं दसऱ्याच्या वेळी देवीला निद्रा करता देवी तो पलंग करवीर छत्रपतींच्याकडे असतो, त्यावेळी तुम्हाला काही सुचत नाही का? आता तुम्ही बोललाच, तुम्ही आणलेच आहेत मुद्दाम फोटो. हा फोटो जो दिसतो तुम्हाला यामध्ये मी आहे. केव्हाचा हा? 40 वर्षाच्या अगोदर आहे. हे कुठे गाभाऱ्यातच आहे ना. हे आमचे वडील आहेत, शाहू महाराज, महाराणी साहेब आहेत, आमची आई, हे धाकटेबाबू मालूजीराजे आहेत, हे गाभाऱ्यातच आहे ना. ही परंपरा नाही का? हा केव्हाचा फोटो आहे? मी शेवटी गेलो होतो, जे आतून दर्शन घेतलं त्यावेळीच. आणि माझ्या आता एक फोटो इथं नाहीये. कोविडच्या वेळेस मी गेलो होतो, त्यावेळी मी बाहेर डोकं टेकून मी दर्शन घेतलं. म्हणजे कायदा पाळणारा मी माणूस आहे. आणि हा कोण आहे ना, जिने मला सांगितलं आत जाऊ शकत नाही, देऊ शकत नाही, हा कुठला तरी ग्रस्त आहे व्यवस्थापक. हा लेटेस्ट फोटो आहे. ह्याला चालते का? आणि म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल, त्यांनी पत्रक काढलं असेल सुद्धा, ते माझ्या पुरतं मर्यादित आहे, ठीक आहे. पण जे काय आज बंद तुळजापूरला सगळ्या समाजातल्या लोकांनी, सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांनी, सगळ्याच बहुजन समाज लोकांनी जो बंद पुकारलाय त्याची सरकारने दखल घ्यायला पाहिजे. सरकारने विचार करायला पाहिजे की माफी मागून सुद्धा हे लोक का करत. मी नाही सांगितलं त्यांना,
हे लोक का संघटित झालेत, का बोलायला लागलेत, याचा सरकारने निश्चित विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे.